ने मम्मी को उधर बिठा के रखा है और पीने के लिए पानी चाहिए, इसलिए शुकू जा रहे हैं। गाइस पाणी बघा इथे केवढं भरलंय. गुड्डू तर तिथे मागे थांबलेली. मम्मीची तुम्हाला एक ड्रेसिंग दाखवतो बघा. हे जादू बोलता भी है. थोडासा. हे गाइस गुड मॉर्निंग, कसं काय, नमस्कार अँड वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. अँड खूप दिवसानंतर व्लॉग आता मी रेकॉर्ड करतोय बिकॉज मध्ये मी खूप शॉर्ट्स व्हिडिओ टाकत होतो आणि कंटिन्युअसली ते ठेवलंय. बट विचार केला आता मध्ये एक व्लॉग बनवूया बिकॉज आता पाऊस वसई विरारमध्ये खूप जोरात चालू आहे. वसई विरारमध्येच नाही तर पूर्ण मुंबईमध्ये खूप जोरात पाऊस चालू आहे. आणि पावसात मम्मीची तुम्हाला एक ड्रेसिंग दाखवतो बघा. माझं टी शर्ट घातलंय मम्मीनी आणि डॅडीची पॅन्ट. का जादू बनाएंगे. ते बघा, गुड्डूनी पण माझं टी शर्ट घेतलंय, माझी पॅन्ट घातली आहे. आणि मम्मीनी माझं टी शर्ट आणि डॅडींची पॅन्ट घातली आहे. आणि डॅडी मस्त इथे झोपले. आणि आपण तर नॉर्मल आहे. गुड्डूचा पण खाडा झाला. आम्ही सकाळी 4 वाजता निघालेलो गुड्डूला सोडायसाठी स्टेशनला. बट पूर्ण एरिया, पूर्ण वसई विरार पूर्ण डुबलाय पावसात. आज माहित नाही संध्याकाळी मला पण जायला भेटणार आहे की नाही हौसला. आता मम्मीनी ड्रेसिंग मारली. आम्ही चाललोय खाली जरा बघायला, राऊंड मारायला. बिकॉज 2 दिवस झाले मम्मी तर 2 दिवस नाही, खूप जास्त टाइम झाला तर मम्मी खालीच नाही गेली. सो मम्मीने ही ड्रेसिंग मारली, वरती रेनकोट घातला. आता जाऊया आपण खाली. अभी मम्मी नीचे धूप मांगेगी. क्या क्या फिर से बोल. धूप मांगेगी. अभी कोई मिल गया की जादू. ओके, तर जाऊया खाली आणि बघूया खालती कसं काय वातावरण आहे, किती भरलंय पाणी आणि किती नाही. अँड हा गाईज, जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर प्लीज जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, सांगा मला आजचा व्लॉग कसा वाटतोय तो. ठीक आहे, तर प्लीज फटाफट तुम्ही सबस्क्राईब करा. आता आम्ही चाललोय खाली राऊंड मारायला. डॅडींना आता लॉक करून जाणार आहे आम्ही. हे बघा मम्मी बघा. बाय. हां, डॅडींना वरती सोडून आम्ही चाललोय तिघं खालती. थोडं बघू, हलकासा राऊंड बिऊंड मारूया. चला एक मिनिट, मी तुम्हाला मागचा व्ह्यू दाखवतो. सो हे बघा, ही आमच्या हॉलची विंडो आहे. आणि खूप म्हणजे खूप जोरात हवा चालू आहे, खूप जास्तच जोरात. आणि इथे काय काय मुलं, हे तर ह्या समोरच्या बिल्डिंगमध्ये ना ही लोक, हे बघा हे मुलं आहेत ना, हे यांना 3-4 तास झाले आहेत भाई खेळतात ही लोक कधीपासून. खूप म्हणजे खूप खेळतात ही लोक. आणि हे बघ, त्यांच्या तर बिल्डिंगमध्ये पण पाणी भरलंय. त्यांच्या काय, आमच्या पण बिल्डिंगमध्ये इथे खाली पाणी भरलंय त्या साईडला. आणि हा बॉक्स बघा, या बॉक्समध्ये आम्ही सामान ठेवलं तर बॉक्सची पूर्ण वाटच लागली आहे. गार्डन पूर्ण खाली आहे. आणि ह्या साईडला बघा, आता इथे तुम्हाला झूम करून दाखवतो. आता हे बघा, हा आहे आपला माडावाला रोड बोलतो. वो स्कूल है ना, उसके अंदर भी पूरा ही बघा, बस देखो, बस भीगी है. ही ट्री हाऊस स्कूल आहे. आणि इथे पण पूर्ण पाणी भरलंय. आता उस तुम्हाला सोसाइटी के खाली जाऊन अंदर भी दाखवतो. देखो बच्चे खेल रहे हे हैं. बघा, ही बस बघा केवढी डुबली आहे. उस सोसाइटी के अंदर बच्चे को दिखाय हो. हे बघा, मम्मी आणि गुड्डू दोघं रेडी झाले. आणि मी तर काहीच नाही घातलं बिकॉज मला जायचं पाण्याचा, आपला बिस्लरीचा बाटला दोघं आणायचं. तर रेनकोट घालीन तर मला आणायला जमणार नाही. आणि पाणी बिनीवाले कोणी येत पण नाहीत कधी. विरारमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल तर सगळे बिस्लरीज यूज करतात, त्या रिझनमुळे. बिकॉज इथे आमच्या बिल्डिंगमध्ये बोरिंग टँकरचं पाणी येतं. ही वाली तर लिफ्ट पण बंद आहे, तिचा वेट करतोय. धूप मांगेगी मम्मी. बघा, जस्ट आता आम्ही बिल्डिंगच्या खाली एंटर केलंय. आणि इथून आम्ही चाललो आता इकडे. अँड मम्मी आणि गुड्डू दोघं पुढे चाललेत. मी ते रेनकोट वगैरे घातला नाही. सो फक्त यांना रेकॉर्ड करणार आहे मी. त्यानंतर तर मला पूर्ण भिजावंच लागणार आहे बिकॉज रेनकोट तर आहे ना माझ्याकडे. आणि पाणी आणायला जायचं आहे. सो ते थोडं 2-3 बिल्डिंग सोडून पुढे आहे पाण्याचं जे दुकान आहे, जिथून बिस्लरी आणतो ते. सो गाईज, माझी छत्री पूर्ण उलटी पुलटी झाली. सरळ व्हायचं नावच नाही घेते छत्री. झाली अभी ऐसे चलना है. पकड़ो बंद कर दूंगी हां. सो हे बघा गाईज, बिल्डिंगमध्ये पण आतमध्ये ना थोडं पाणी भरलंय बघा. पायाच्या या लेंथपर्यंत पाणी भरलंय. आणि आता गुड्डू बोलते पोडियममध्ये जाऊया. तर पोडियममध्ये तर चालले मम्मीला घेऊन. आणि वरती बघूया काय सीन आहे. आता तर लहान मुलं कोण खेळत नाही, मगाशी खूप जास्त लहान मुलं होते. बघूया काय सीन आहे वरती. फायनली पोडियममध्ये आता आम्ही आलो आहे. आणि इकडे पण पब्लिक फुल खेळते वगैरे आहे पोडियममध्ये. मम्मी आणि गुड्डू राऊंड मारते. आणि पब्लिक इथे क्रिकेट वगैरे खेळते टर्फमध्ये. आणि ह्या साईडला लहान मुलं आहेत. लहान मुलं आहेत, जास्त नाहीत, पण मगाशी खूप जास्त होते. हे बघा, इथे मस्त मुलं खेळतात आहे कधीपासून. काही मुलं तर इथे ना मला वाटतं 1-1, 2-2, 3-3 तासापासून खेळतात आहे. धूप, जादू आणि रोहित दोघं सोबत आहेत. सॉरी, रोहित आणि निशा.
नाही सॉरी जादू आणि निशा कोई मिल गया मधले. और तुम रोहित? हाँ. सब दिखाई देता है मुझे. एक और बार बोलो. सब दिखाई देता है मुझे. चलो जल्दी चलो. मम्मी धूप मांगो ना. अरे ये जादू बोलता भी है. सो दोनों सास बहू यहाँ पे जंप कर रहे पता नहीं क्यों. थोड़ा सा. आणि बघा इथे लहान मुलं तर फुल मस्त झोपतात आहे, लोळतात आहे, एन्जॉय करतात आहे. आणि मस्त आम्ही डॅडींना वरती एकटे सोडून आलोय. आणि ही बघा ही तर आता पूर्ण झोपलेली इकडे. आणि हे बघा ह्या मॅडम लोकांना आता थोडे करून जरा जास्त पोरं जमा होतात आहे. मम्मी बघा इथे लहान मुलाच्या झोपावरती बसले. सांगतोय की नको बसू लहान मुलांचा आहे तो तरी पण. आणि ते मागचा व्ह्यू दाखवतो थांबा तुम्हाला आता. हे बघा या साईडला बघा पूर्ण भरलाय सगळं इथे पाणी. त्या साईडला ना सगळं इथेच पाणी भरलंय. मागच्या सोसायटीमध्ये पण बघा, इकडे पण बघा पूर्ण पाणी भरलंय. हळूहळू चाला मम्मी पकडून. हवा बघा झाडांना बघा फक्त. हे झाड बघा. भीती वाटते की झाड नाही उडायचं डायरेक्ट. सो गाईज आय डोंट थिंक आता मला पुढे रेकॉर्ड करायला भेटणार आहे बिकॉज फोन तर पूर्ण भिजलाय. आणि त्या साईडला पाणी पण खूप भरलंय. आता जस्ट ना आम्ही हे जात होते इथनं गेले ही लोक गाडीच्या मागे. त्यांना विचारलं तर ती लोक बोलले तिकडे खूप पाणी भरलंय, कमरेपर्यंत पाणी भरलंय. बट स्टील थोडं करून मी रेकॉर्ड करतोय. आणि बघूया. हे तर आमच्या बिल्डिंगच्या बाहेरचं आहे. आणि बाहेर बघा मेन रोडवरती अजूनच भरलंय. गुड्डू ओरखते बोलते मेरा फोन खराब होएगा ना तो तुमसे नया लूंगी. मम्मी ने हमको उधर बिठा के हमने मम्मी को उधर बिठा के रखा है और शुभू ये पानी में जा रहे हैं. और अभी तो इतना है और ज़्यादा पानी हम लोग को पीने के लिए पानी चाहिए, इसलिए शुभू जा रहे हैं. और मैं उनको बोल रही हूँ कि मैं तुम्हारे साथ आती हूँ बट वो सुन ही नहीं रहे. गाईस पाणी बघा इथे केवढं भरलंय. गुड्डू तर तिथे मागे थांबलेली आणि मी आता पुढे येतोय. सो पाणी बघा इथे पूर्ण, इथे तर कमरेपर्यंत ढोपऱ्याच्या वरती भरलंय. आणि जसं पुढे जाऊ ना हे बघा या साईडला पुढे गेलो ना ते एकदम कमरेच्या वरपर्यंत पूर्ण पाणी भरलंय. तर मला वाटत पण नाही काय पाणी मला बिस्लेरी जो आणायचा होता बाटला तो आणायला भेटेल. एवढं पूर्ण एरिया भरलाय. हा बघा सूपसागर हॉटेल. आणि ही इथे ना ह्या साईडला ही ट्री हाऊस स्कूल आहे इकडे ती पण पूर्ण भरली आहे. हे बघा गाईस कसे फिरतात बघा लोक. आणि मी तर बोलेन ज्यांना रिक्वायरमेंट ज्यांनी नाही आहे त्या लोकांनी बाहेर निघूच नका. असं ठीक आहे जरासं राऊंड मारायला निघतात बट जॉब वगैरेला तर अवॉइडच करा. कोणती कंपनी आपल्याला काय झाल्यावर काय देणार नाही. त्या लोकांना त्यांचं काम झालेलं पाहिजे फक्त बस, बाकी काय नाही. तर तुम्हाला तुमची जीवाची काळजी आहे तर प्लीज नका निघू बाहेर. आपल्या स्वतःची नाही तर आपल्या फॅमिलीचा पण विचार करा की तुमच्यावर तुमची फॅमिली डिपेंड असते कोणाकोणाची. तर ते सगळं विचार करा आणि निघूच नका घराच्या बाहेर. आणि काही फॅमिली त्यांच्या लहान मुलांना बाहेर पाठवतात आहे तर ते पण अवॉइड करा जरा. म्हणजे बिल्डिंगमध्ये सोसायटीमध्ये ठीक आहे पण बाहेर नका पाठवू. कुठे काय होईल काय नाही काय माहिती. काल आमच्या बिल्डिंगच्या मागच्या साईडला ना साप भेटलेला. बोल मराठीमध्ये. तुम्हारा पेट दिखाई दे रहा, पेट लेंस. हटो इधर ना. कैसा लगा मम्मी? एकदम अच्छा. अच्छा लगा. कितने सालों के बाद गए पानी में? डर भी लगा और 20 साल के बाद में गई शायद. बारिश में 2005 या 6 में 2005 या 6 में गई थी मैं. बारिश में हाँ बारिश में तभी मैं आज गई. 2005-6 में जब सब जगह पे पानी भर गया था पूरे मुंबई में तब की बात हाँ, करते. तब. उसके बाद डायरेक्टली आत्ता मम्मी निघाली आहे पावसात बाहेर. चलो फिर रेनकोट खोल के जाना अंदर. सो गाईज मस्त आम्ही भिजून वगैरे आलो वरती. अँड त्यानंतर गरम पाणी केलं बिकॉज लाईट पण गेली आमच्या. सकाळी 5:30-5:15ला लाईट गेली आहे. पूर्ण विरारमध्येच लाईट गेली आहे. ठीक आहे. सो घरी आलो आम्ही चहा वगैरे पिवलो, गरम पाणी केलं. दोघं तिघांनी मस्त आंघोळ केली गरम पाण्याने. आणि आता गुड्डूनी आपल्या जेवणामध्ये आज पहिल्यांदाच तिने खिचडी बनवली आहे. सो दाखवतो थांबा तुम्हाला. तर ही बघा
मेरे से भी बहुत अच्छी बनाई है, हा मम्मी बघा काय बोलते. अपने सास से भी बहुत अच्छी बनाई है खिचड़ी. आणि ही बघा इथे हसते गपचूप सूप मध्ये. तिला वाटतं ऍक्टिंग करते पण खरोखर चांगली बनवली तिने. सचमुच. आणि नंतर बोलते काय दसभर तुम खाने का ही दिखाते रहते हो ये वो ऐसा वैसा. मला ठीक है अभी अच्छा खाना बनाया इसके लिए दिखा रहे नहीं तो नहीं दिखाते थे. पानी सो गाइस आमचं जस्ट जेवण झालंय आणि गुड्डू मम्मी क्या कर रही थी नीचे. घर पे चल पानी है, बारिश है, हवा है, घर पे चल. मस्त. और अभी इधर, हाँ, मस्त है. मस्त हवा है. तिथे एकदम घाबरलेली आणि इथे आता बोलते उघड जरा हवा खाऊ दे. बिकॉज 5, 5:15, 5:30 सकाळी काहीतरी वाजले तेव्हा लाईट गेली आणि त्यानंतर अजून लाईट आली नाहीये. सो व्हिडिओ आय गेस मी विचार केलेला इव्हनिंग किंवा रात्रीपर्यंत अपलोड करीन पण आय डोंट थिंक की होणार आहे अपलोड. लेटच होईल बिकॉज इंटरनेटच नाही आणि नेट काही चालतच नाही आहे. नॉर्मल कॉल पण नाही लागत आहे कोणाला. आणि हा बघा बाहेरचा सीन बघा आता. हे आमच्या बिल्डिंगमधलं आणि ते समोरच्या बिल्डिंगमध्ये बघा ना मस्त व्हॉलीबॉल वगैरे खेळतात आहे पब्लिक इथे. हे बघा मस्त एकदम पब्लिक मजा करते एकदम एन्जॉय करते. बाहेर काही वेगळंच चालू आहे आणि इथे ह्या पब्लिकचं काही वेगळं व्हॉलीबॉल खेळतात आहे नाचतात आहे. ग्रीन टी शर्ट ग्रीन जे ह्याच्यामध्ये बघा रेनकोटमध्ये पोरगा बघा झोपलाय मस्त वेगळी. तर इकडे विरारमध्ये हा सगळा सीन चालू आहे आणि इकडे तर काहीच नाही बट मेन रोडवरती खूपच जास्त पाणी भरलं आहे. हे बघा हा हे बघा हे मेन रोडवरती बघा ढोपरापर्यंत इथे पाण्याने पुढे पुढे गेलं ना म्हणजे ह्याच रोडवरती नाही बट आमच्या बिल्डिंगचा गेट जो आहे तो त्या साईडला आहे. सो तिकडे तर कमरेच्या वरती पूर्ण पाणी भरलं आहे. आणि ह्या साईडला तर बघा हे बघा इथे तर फुल नदीच झाली जमा. खाली पाणी बघा पूर्ण नदीसारखं पाणी जमा झालंय. तुम्हाला तर पूर्ण एक स्ट्रेट वॉल दिसत असेल ती पण पूर्ण पाणी भरलंय तिकडे त्या साईडला. आणि इथे वरती बघा इकडे आकाशात बघा पाऊस तर काय थांबायचं नावच नाही घेत. इथे मागे पण बघा इकडे पण फुल पाणी भरलंय. इथे पूर्ण ग्रीनरी होती पण ह्या साईडला पण एकदम जास्तच पाणी भरलंय. लाईट कधी येणार आहे पाण्याचे पण वांदे झालेत आमच्याकडे. बिस्लरीज नाही आहे आता कसं काय पाणी पिणार आहे काय माहिती. क्या करेंगे पाणी का नहीं पिएंगे. जैसा मैंने बोला ना इथे येऊन उभे राहा आ करा पावसाचं पाणी येईल ते पिया गपचूप. गाईस पाऊस खूप म्हणजे खूपच जोरात आहे. जरा पण थांबायचं नाव नाही घेत आहे. काय होणार आहे काय माहिती. आय गेस म्हणजे मला तर आज ऑफिसला जायला नाहीच भेटणार आहे. थोड्या वेळात बघतो. नेटवर्क पण नाही येते फोनवरती की कॉल करून इन्फॉर्म करू ऑफिसमध्ये सांगू. ते केसांना काय लागलं काय माहिती कलर लागला वाटतं तिकडचं वाईट पूर्ण. कसं तिथे हे करत होतो ना हा बेडरूममध्ये थोडं पाणी येतं ना ते पुसत होतं त्याचा कलर लागला सगळ्या केसांना. सो हां तर आज ऑफिसला तर मला वाटतं जायला भेटणार नाही आहे पण कॉल करून इन्फॉर्म तर करावं लागणार. आणि ते कॉल करायसाठी नेटवर्क पण नाही आहे. सो बघूया थोड्या वेळाने नेटवर्क आलं तर ठीक नाही तर गुड्डूच्या फोनला मध्ये नेटवर्क येते तिच्या फोनने ट्राय करेन ऑफिसमध्ये इन्फॉर्म करायला. आणि सेम सिच्युएशन रात्रभर राहिली तर आय गेस गुड्डूचा जर उद्या पण खाडा होईल. बघूया काय होतं आणि काय नाही ते. सो गाईज काल व्हिडिओ बनवता आपल्याला राहिलेलाच बिकॉज लाईट आलीच नाही रात्रभर. आणि जस्ट आता कोणीतरी एक मिनटं झालं असेल मॅक्सिमम आत्ता लाईट आली आहे. काल सकाळी 5, 5:15 वाजता लाईट गेलेली आणि ती आत्ता आली आहे डायरेक्ट विरारमध्ये. बाकीची बाहेरची सिच्युएशन आपल्याला माहिती नाही बट विरारचं मी सांगतो ट्रेन्स वगैरे पण बंद होते. वसईच्या पुढे ट्रेनच नव्हते. वसई लास्ट होतं वसई की नायगाव लास्ट होतं त्याच्या पुढे ट्रेनच नव्हते. मला नीट काय एक्झॅक्ट आयडिया नाही माहीत पण तिथपर्यंतच येत होती. आणि रात्रभर पाऊस चालूच होता. आणि हे बघा मागे बघा आता ते एका गाडीला बघितलं टो करून नेत होते. समोर बाजूला स्कूल आहे ती स्कूल पण पूर्ण भरली आहे. समोरचे रोड पूर्ण भरले आहेत. आणि माझ्या एरियामध्ये तो पुढे ना भाई कमरेपर्यंत पाणी भरलं आहे पूर्ण. तर याय जायचे पूर्ण वांदे आहेत. मला डॅडीसाठी माझ्या मेडिसिन आणायचं होतं पण ते पण आणायला नाही जायला भेटत आहे. सो माहीत नाही काय सिच्युएशन असणार आहे. संध्याकाळी आय होप थोडा पाऊस थांबला तर बरं होईल. ऑफिसला जायला भेटेल बिकॉज रोज तर आपण खाडा नाही करू शकत. सो ठीक आहे बघूया काय सीन होतोय पुढे. व्लॉग जास्त मोठा नाही करायचा आपल्याला तर मी आता व्लॉग विचार करतो आहे इथेच एंड करूया. अँड आय होप तुम्हाला व्लॉग जरा हा वाटला असेल काय विरारमध्ये चालू आहे आणि काय नाही तुम्हाला हा व्लॉग बघून माहिती पडेल. सो आज आहे 7 जुलै आणि आता हा मी व्लॉग एंड करतो आहे.
अँड येस गाईज, जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. कमेंट करून सांगा कसं वाटलंय कसं नाही ब्लॉग. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल की अजून मी विरारमध्ये काय होते ते रेकॉर्ड करू तर प्लीज कमेंट करून सांगा. ओके, सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अँड बाय बाय.